तुम्ही आजकाल खडे जाणत नाही? भेटाक मित्र मैत्रिणी का सगळे गेले तुमका सोडून? खरं आहे सकुवाची, आता सगळेजण एवढे बिझी असतात की आठवड्यातून एक दिवसही काढू नाही शकत. पण अगोदर रोज भेटायचे. जरी आपण भेटलो तरी कोणी मोबाईल मध्ये बिझी असेल, कोणी स्टडीजच्या टेन्शन मध्ये, तर कोणी बॉयफ्रेंडच्या टेन्शन मध्ये. जर तुमची मैत्री खरी असा तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कितीही संवाद कमी झालो तरी नाती घट्ट राहतात. हो, कारण की कुठलंही रिलेशनशिप टिकवायचं असेल तर त्याला तुम्हाला टाइम तर द्यावाच लागेल ना. टाइम देणार, भेटणार, काहीतरी करणार, तरच ते रिलेशनशिप पुढे जाईल. भेंडी, मी तर लास्ट वीक मध्ये आपले सगळे जुने फोटोज बघत होती. माहितीये सकुवाजी, तेव्हा मी खूप भांडायचो पण तरी एकत्र असायचो. पण आता तसं काहीच नाहीये. तुमका आठवता एकदा तिया सर्वांसमोर ह्याचा गुपित उघड पाडलेलंय. सॉरी धवळे, पण त्या दिवशी मी पचकली तिकडे सर्वांसमोर. पण ह्यातूनच आपल्याला हे समजलं की आपली फ्रेंडशिप खरी आहे, ट्रू फ्रेंडशिप. भेंडी हो ना, फ्रेंडशिप फॉरगिव्ह एव्हरी सिंगल मिस्टेक्स अँड गिव्ह गुड मेमरीज. तुम्ही सगळे एकत्र होऊन ठरवा की तुमका आठवड्यातून किंवा 15 दिवसांनी भेटूचाच असा. फोनवर तर बोलाच, पण प्रत्यक्षात पण भेटा. तेवढीच नाती तुमची घट्ट राहतली. हा सकुवाची, ठीक आहे धवळे, आतापासून आपण सगळेजण भेटलो ना की फोन बाजूला ठेवायचा. भेंडी, डील. आपली फ्रेंडशिप नेहमी निखळ आणि घट्ट राहावी हीच इच्छा.